म्हणजे मी अतिशय निवडणूक आयोगाचे मनापासून आभार मानू इच्छितो. त्यांनी हा जो ॲप्सोल्यूट देण्याचा जो कंपल्सरी केला अतिशय चांगला निर्णय आहे. त्यामुळं जो लोकप्रतिनिधी निवडणुकीला सामोरं जाणार आहे, तर तो निश्चितपणे त्याचं काहीतरी समाजाप्रती व्हिजन असलं पाहिजे. तो काही चांगलं काम करू शकला पाहिजे. हे निवडणूक आयोगाला ॲप्सोल्यूट देणं अतिशय चांगला निर्णय आहे. परंतु माझं निवडणूक आयोगाला एक आव्हान आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिलं की तुम्ही त्याच्यात शब्दाची मर्यादा घालू नका. कारण की 500 शब्दांमध्ये काही एवढं शक्य नाही. आणि दुसरं माझं एक आव्हान आहे. जर मी या निवडणुकीत समजा ॲफिडेव्हिट दिलं आणि जर मी ह्या 5 वर्षात हे काम केलं नाही, तर निश्चितपणे पुढच्या निवडणुकीमध्ये त्या लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडणूक लढवण्यापासून अपात्र केलं पाहिजे. तरच हे खोटी आश्वासनं बंद होतील आणि खोटे ॲफिडेव्हिट देखील देताना लोकप्रतिनिधी विचार करीन. म्हणून माझं आव्हान आहे, की याच्यात तुम्ही कायदा पण करा, हे त्याच्यात स्पष्ट निर्देश पण करा. जर तुम्ही ॲफिडेव्हिट दिलं आणि हे केलं नाही, तर पुढच्या निवडणुकीला तुम्हाला अपात्र करण्यात येईल. त्याच्यामुळे खरे आश्वासनं हे जनतेला मिळतील आणि खरंच काम होऊ शकेल. अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवारांना द्यायचे जे शपथपत्र आहे त्यातील 15 ब मध्ये उमेदवाराने आपल्या जर मी निवडून आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्राच्या विकासासाठी मी खालीलप्रमाणे उपाययोजना करेल असे कमीत कमी 100 ते 500 शब्दामध्ये निबंध टाईप त्यांनी शपथपत्रात माहिती नमूद करायची आहे. यामध्ये असं अपेक्षित आहे की जो इच्छुक उमेदवार आहे त्याला त्या प्रभागाची माहिती असते, तिथल्या समस्या काय आहेत त्या माहिती असतात. पाण्याची समस्या असेल किंवा गटारीची काही समस्या असेल किंवा रस्त्याची समस्या असेल, याबाबत येणाऱ्या 5 वर्षामध्ये तो त्यावरती कशा पद्धतीने काम करेल हे देणं अपेक्षित आहे. म्हणजे एकदा इच्छुक उमेदवारांनी निवडून आल्यानंतर भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये नागरिकांसाठी काय करणार आहे हे त्या शपथपत्रामध्ये देणे अपेक्षित आहे. मागील निवडणुकीत देखील हे शपथपत्रात मध्ये 15 ब मध्ये होते. यावर्षी देखील सुद्धा ते आहे. हे शपथपत्रामध्ये फक्त आपल्या इथंच आहे का राज्यभरात आहे? राज्यभरामध्ये आहे. राज्य निवडणूक आयोगानेच हे शपथपत्राचा नमुना दिलेला आहे आणि त्या नमुन्यामध्ये शपथपत्र भरून ते नामनिर्देशन पत्रासोबत जोडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करणे प्रत्येक इच्छुक उमेदवाराला बंधनकारक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.